तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी रुपाली चाकणकरांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि चौथा अहवाल आल्यानंतर दीनानाथ रुग्णालयावर गुन्हा होणार असं सुद्धा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। चारही अहवाल एकत्र करून कारवाई केली जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलंय अशी माहिती सुद्धा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। भिसे कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि ही 9 तारखेला तक्रार पोलिसांकडे देत असताना त्यांनी सविस्तरपणे जी काही घटना घडली याची तक्रार नोंदवत असताना त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली। आपल्याला माहिती आहे यापूर्वी वेळोवेळी मी या घटनेतल्या जी काही माहिती आपल्या समोर येते ती माहिती सातत्याने सादर करते। धर्मादाय आयुक्ताचा अहवाल असेल, माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल असेल, डॉक्टर राधाकिशन पवार यांनी सादर केलेला अहवाल असेल आणि जो चौथा आहे डॉक्टर डीन स्वतः या ठिकाणी बसलेत, जो ससून रुग्णालयाचा अहवाल, जो चौथा अहवाल मंत्रालयामध्ये ते सादर करणार आहेत, तो अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद होतोय।